खानापूर आटपाडी परिसरातील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाची लस त्वरित उपलब्ध करून द्यावी. विटा व खानापूर परिसरातील मागील काही दिवसांमध्येच एका लहान बालकाचा सर्पदंशाने त्याला वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. ही बाब अतिशय गंभीर असून अशी घटना यापुढे घडू नये, कारण खानापूर आटपाडी भागात टेंभू योजनेच्या पाण्यामुळे नवीन जातीच्या विषारी सर्पांची संख्या कमालीने वाढल्याने या भागातील लोकांवर खूप मोठी जीवितहानी होत असलेली सर्पदंश झालेल्या जखमींना वेळेत व योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागतो. तर या गोष्टीकडे गांभीर्यानं आपण लक्ष घालून सर्पदंशाची लस प्रत्येक शासकीय दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचबरोबर सर्पदंश झाल्यानंतर त्वरित या पेशंटला प्रथम उपचार व ही लस मिळाल्यास निश्चितच आपण लोकांचं प्राण वाचवू शकतो. त्यामुळे अशा आग्रही मागणी खानापूर आटपाडीचे युवा नेते वैभवदादा पाटील यांनी माननीय जिल्हा वैद्यकीय अधिकारी गायकवाड साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली. त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करून दात्या स्तरावरील मदत करण्याची घोषणा केली. यावेळी विटा नगर परिषद विटाचे माजी नगराध्यक्ष मंगेश हजारे, माननीय नगरसेवक भरत कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.